सौंदर्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सौंदर्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी 5,200च्या दरावर सध्या सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे. कशात होऊ शकतो आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा फायदा. 5,200च्या दरावर सध्या सोयाबीन विकल्यानं की मग 5,200च्या दरावर सध्या सोयाबीन न विकता तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबल्याने. सर्वात महत्त्वाच्या या प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. याच्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा. सगळ्यांना विनंती की हा व्हिडिओ आपण सर्वांनी आता शेवटपर्यंत आवर्जून पाहाच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्याच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे. जो प्रश्न सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झाला की सध्या जो सोयाबीनचा दर 5,200चा आहे तर 5,200 दर आपण काय करायचं. सोयाबीन विकायचं का मग थांबायचं. आपल्या सर्वांचा कशात फायदा जास्त होणार. 5,200च्या दरावर सध्या सोयाबीन विकल्यानं होणार की मग 5,200च्या दरावर सध्या सोयाबीन न विकता तेजीची वाढ बघत थांबल्यानं होणार. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर आता जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव किती आहे. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी दर पातळी ती दर पातळी सध्या 4,800 रुपये प्रति क्विंटलपासून 5,200 दरम्यान. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचाराले की जर आम्हाला 5,200चा दर सध्या मिळत असेल तर मग आम्ही काय करायचं. सोयाबीन विकायचं का मग तेजीची वाढ बघत थांबायचं. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया. जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये काय घडू शकते आणि देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनचा दर कसा राहू शकतो हे जाणून घेणं गरजेचं आहे. तर इथून पुढे जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% तेजी येणार. पण इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% तेजी कशामुळे येणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या एका महिन्यामध्ये सोयाबीनचा जो दर आहे तो आंतरराष्ट्रीय कारणांमुळे या ठिकाणी 500 रुपयांनी घटले. जो दर 5,300 ते 5,600च्या दरम्यान होता तो सध्याच्या कंडिशनला 4,800 ते 5,200 दरम्यान आलाय. पण आंतरराष्ट्रीय बाजाराचं आणि आपल्या देशातील बाजाराचं जास्त या ठिकाणी ताळमेळ दिसत नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारे जे सोयाबीन आहे ते सोयाबीन GM आहे. देशातील असणारं सोयाबीन नॉन GM आहे. यंदा देशातील असणारं सोयाबीनचं उत्पादन हे घटले ते 90 ते 95 लाख टनांच्या आसपास आहे. याच्यामुळे सोयाबीन उत्पादन सुद्धा घटली आहे जी 70 लाख टनांच्या आसपास स्थिरावू शकते. पण एकंदर विचार केला तर सोयाबीनची मागणी वर्षभरात कमीत कमी 90 ते 95 लाख टन राहणार आहे. याच्यामुळं सातत्यानं विचार केला तर वर्षभर आपल्या सोयाबीनला मागणी राहणार आहे. पर्यायानं सोयाबीनला सुद्धा मागणी ही राहणार आहे. आणि जर याचाच विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात हा पक्का गॅप निर्माण होणार आहे. ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला इथून पुढे सुधारताना दिसणार आहे. ज्याच्यामुळे 15 तारखेनंतर सोयाबीन 5,500 पार तर 15 एप्रिलनंतर 6,000ला गवसणी घालताना दिसणार आहे. याच्यामुळे भविष्यात हे घडू शकते हा विचार करून सोयाबीन विक्रीचा निर्णय हा आपण इथं घ्यायला पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण 5,200च्या दरावर सध्या सोयाबीन विकायचं का नाही. तर बघा मित्रांनो, 5,200चा दर आहे तो सध्या विक्रीसाठी अत्यंत उपयुक्त नाही. लक्षात घ्या मित्रांनो, 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर 5,500 होणार आहे आणि 15 एप्रिलनंतर 6,000 होणार आहे. मग थोडीशी कळ सोसली तर 100% आपल्याला 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल फायदा होणार आहे. याच्यामुळे 5,200 दरावर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला सोयाबीन हे अजिबात विकायचं नाही. 15 तारखेनंतर सोयाबीनचा दर 5,500च्या वर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री करायची ज्याच्यामुळे होईल आपला इथं फायदा. आता भविष्यात देशात सोयाबीनचा भाव हा कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र उद्याला सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.